कमाई 10 रुपयाची नाही आहे कामातून, आणि वायफळ खर्च कशाला. नाही, चिकन एक सरसरीत करणार आहे, टाकणार चिकन. चला तर मंडळी, कसे आहात. मी हे का बोलले हे मी तुम्हाला सांगणारच आहे. ते अगोदर मी चिकन सरसरीत असं आगळं वेगळं बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. चला पहिल्यांदा साहित्याने कसं केलं हे बघूया. इथं मी पहिल्यांदा कांदा उभा पातळ चिरून कणी असं बिर्याणीला जसं आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तळतोय की नाही तसं तळून घेतला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि एका हातात मोबाईल आणि एका हातात असं शूट करायला गेलं की नाही साहित्य टाकून की असं काहीतरी कांड होतं. लसूण, आलं, पुदिना, कोथिंबीर हे सगळं घातलं, त्यामध्ये आणि वाटण करून घेतलं. इथं आता चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये माझ्याकडे खरडा शिल्लक होता मिरचीचा ठेचा, तो टाकला. त्यानंतर दही टाकलेलं आहे. त्यानंतर हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि हा आमचा कोल्हापूरची चटणी आहे. तुम्हाला तिखट जसं कमी जास्त हवं त्या प्रमाणात टाका. थोडंसं असं कणी झणझणीतच हे चिकन चांगलं लागतं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून कणी मॅरिनेट करून ठेवायचं. हां, त्यात अजून कणी हा वाटलेला जो मसाला होता की नाही जो कांद्याचा, तो पण टाकायचा आणि मिक्स करून ठेवायचं. तसं तर मॅरिनेट केल्याचं चांगली येते, पण माझ्याकडे आज वेळ नव्हता, कारण वेळ पण झालेला आणि पोरांना भूक पण लागणार होती. पोरं काही इतक्या वेळ थांबणार नव्हती, त्यामुळे मी पटापटा करायला घेतलेलं आहे. एका बाजूला कुकर लावला, एका बाजूला आता कढईमध्ये थोडंसं तेल काढलं तळलेलं आणि उरलेल्या तेलामध्ये आता फोडणी टाकते. थोडेसे जास्त तेलात केलं की नाही तरी पण ह्याला चव चांगली येते. तेल तुम्हाला घालायचं नसेल तर बटर असेल तर बटर पण घालू शकते. तेल तापल्यावर कणी मी इथे आता टोमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. ह्यामध्ये थोडंसं कणी हिंग टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. टोमॅटो मात्र तेलामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा, म्हणजेच फ्राय करून घ्यायचं. मी कधी तळलेला कांदा ज्यावेळी वाटण करत होते त्यातला थोडासा तळलेला कांदा मी ठेवलेला आहे. तसंही पोरांना म्हणजे असं तळलेला कांदा आवडत नाही, म्हणजे बिर्याणीच्या वरून वगैरे टाकतात ना तसं आवडत नाही. त्यामुळे मी हे चिकनच्या वर टाकणार होते, पण म्हटलं खाणार नाहीत म्हणून मी आता टोमॅटोमध्येच घातलं. ते सगळं परतल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते टाकायचं आहे. सगळं पळीनं कणी परतून घ्यायचं आणि ह्या वर कणी आता झाकण ठेवून देणार आहे मी थोडा वेळ. गॅस आता सध्या तर माझा कणी मध्यमच आहे. झाकण ठेवून थोडंसं अंगचं पाणी सुटायसाठी कणी ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत जाळीभर भांडी तुम्हाला दिसलीच असली, ही रात्रीची लावायची बाकी होती, कारण सकाळीच पाणी आल्यामुळे कणी पाण्याची कामं पटापटा आवरून घेतली. जेवणाचं आज काय लवकर नव्हतं, त्यामुळे सुट्टी होती, त्यामुळे निवांत चाललेलं आहे. जाळीले भांडी लावल्यानंतर हे बघा तोपर्यंत थोडंसं असं तर्री पण सुटलेलं आहे. तरी ते मला थोडंसं कणी सरसरीत करायचं आहे, त्यामुळे म्हणजे चपातीसोबत भातासोबत दोन्हीसोबत खाता येईल ह्यासाठी. त्यामुळे जे मी कणी ज्यात भांड्यामध्ये मॅरिनेट केलेलं त्यात आणि थोडंसं जे मसाल्याचं वाटण केलेलं ते सगळं मिक्सरचं भांडं धुवून कणी ते पाणी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे. आणि ते गरम केल्यानंतर ते कढईमध्ये टाकणार आहे. थोडंसं हे बघितलं असं चर 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 वाजत कणी असं अंगचं पाणी सुटायला चालू झालेलं आहे. थोडंसं आणि एकदा कणी पळीनं असं परतून घेतलेलं आहे. जाळं रिकामं झालं होतं, बेसिनमध्ये भांडी पडली होती सकाळपासूनची, ती सगळी अजून कणी घासायची आहेत. पण म्हटलं पहिल्यांदा कणी पिठं मळून घ्यायची चपातीला. इथं पहिल्यांदा गरम झालेलं पाणी घालते आणि त्यावर झाकण ठेवून कणी थोडासा एक उकळी येतोपर्यंत गॅस मोठा करायचा. त्यानंतर बारीक गॅसवर हे चिकन शिजवून घ्यायचं. तर ते करते आणि पिठं मळून घेते चपातीला, म्हणजे यासाठी वेगळं पीठ आणि चार्लीसाठी वेगळं असं दोन्ही मळायला लागते. आणि मग त्यानंतर कणी बेसिनमधली भांडी पण ही घासून आवरून घेतली. ते बघा सगळा ओटा स्वच्छ झालेला आहे. इथे आता चिकन अजून शिजायला नाही आहे, शिजायला चालू आहे. तर इथं कणी थोडंसं इतकंच मी पाणी घातलेलं आहे. इथं पीठ मळून कणी तेलाच्या भांड्यामध्येच ठेवलेलं आहे. खाली आहे ते आमचं आहे, वर आहे ते चार्लीचं आहे. आता दुसरा गॅस रिकामा आहे, तोपर्यंत ते चिकन तिकडे शिजत घालते आणि इकडे कणी चपाती करून घेते. तर पहिल्यांदा तर चार्लीच्याच करायला पाहिजे, कारण तो पण आत बाहेर करायला लागलेला आहे. त्याला पण भूक लागली आणि चिकनचा वास पण गेला आहे बहुतेक. त्यामुळे कणी तो आता घातल्याशिवाय काही शांत झोपणार नाही. इथे बरणी बघा, मी असं मोबाईल ठेवायसाठी कणी असं बरणी डब्बा वगैरे जे काय मला असं मागे सपोर्टला पाहिजे ते असं काढून ठेवलेलं. मग अशी गॅसच्या समोरचं घ्यायचं होतं, त्यामुळे बर्नीवर फोन ठेवलेला. चला पहिल्यांदा कणी चार्लीचं चपात्या करून घेते. त्याच्या मी सकाळच्या आणि संध्याकाळच्या एकदमच करणार आहे, कारण दोन्ही वेळेचं पीठ कणी एकत्रच भिजवून ठेवलं म्हणजे मळवून ठेवलेलं आहे. त्यामुळे 4 चपात्या अशा थोड्याशा जाड आणि अशा मोठ्या मोठ्या चपात्या कणी बिन तेलाच्या लाटते, कारण कधी पण कणी प्राण्यांना म्हणजे कुत्र्याला तेलाच्या चपात्या घालायच्या नाही म्हणतात. त्यामुळे बिना तेलाच्याच ह्या करायच्या, फक्त अशा जाड थोड्याशा करायच्या, म्हणजे त्यांचं पोट पण भरते आणि मोठ्या मोठ्या अशा लाटून घ्यायच्या. चार्ली, हे चार्ली, चार्ली, वास आला तुला चिकनचा? अरे
वास आल्यावर कशी झोप गेली? जा, अजून चपाती व्हायची आहे. जा झोप जा, जा. चपाती झाल्या बोलवते, जा जा रे. इथे सगळं कणी जेवण वगैरे झालेलं, म्हणजे चिकन झालं, चपात्या पण सगळ्या बनवून घेतल्या, ओटा वगैरे सगळा पुसून घेतलेला आहे. थोडीशी अजून बेसिनमधली कणी आता जेवण केलेली भांडी घासायचे, जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. इथं माझ्या उकडलेल्या ज्या वाळवत घातलेल्या शेंगा होत्या कणी त्या पण वाळून झाल्या होत्या. म्हटलं तर त्या डब्यामध्ये भरून कणी इथं खालीच ठेवायच्या, म्हणजे लक्ष गेलं कणी घेऊन खातील. त्यानंतर इथं जेवण केलेली भांडी पडलेली, तर ती पण म्हटलं आता पटापटा आवरून घ्यायची पहिल्यांदा. म्हणजे जवळजवळ सकाळची किचनमधली कामं तरी माझी आवरलेली आहेत. तसा तर आज माझा फक्त किचनमधलाच ब्लॉग झालेला आहे. हा मी पहिल्यांदा काय की कमाई 10 रुपयाची नाही या कामातून, आणि खर्च वायफळ कशाला. तर इथं आता जेवायला कणी पोरं वगैरे जेवण झाली होती, मी कणी माझ्यासाठी ताट तयार करत होते. तर हे बघा मी कसं शूट करते ना हे सांगते. तसं तर माझा कणी असं 1-2 ट्रायपॉड होता. एक छोटा होता ज्यावेळी माझ्या रेसिपीचा ब्लॉग टाकायचे ना त्यावेळेसाठी आणला होता, आणि एक मोठा त्यानंतर म्हणजे मी माझं रुटीनचे ब्लॉग टाकायला लागले ना त्यासाठी मी तो मोठा आणला होता. पण दोन्ही पण आता इतके खराब झालेले आहेत, म्हणजे आता ते पूर्णच खराब झालेले आहेत. त्यामुळे मला मोबाईल असं जिथं कणी जागा भेटेल, बर्नी डबा वगैरे असं जिथं गॅसवर, तिथं बर्नी आहे तिथं रॅकवर किंवा खिडकीत अशा ठिकाणी ठेवून घेते. तसं तर माझा नरोबा रोज लागते. असं ठेवण्यापेक्षा एखादा ड्रायपॉट ऑनलाईन मागवून घे. पण कणी मला असं वाटतं ह्या कामातून मला अजून 10 रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत, आणि त्यासाठी किती खर्च करायचा ना, राहू दे म्हणून मी जसं जिथंपर्यंत जाईल कणी तिथंपर्यंत चालवायचं. म्हणजे ज्यावेळी माझं पहिलं पेमेंट येईल त्या पैशातूनच मला घ्यायची अशी इच्छा आहे. बघू आता किती दिवस नाही किती वर्ष अजून स्ट्रगल करावं लागणार आहे. चला जेवायला या मंडळी. तसं तर ह्यांनी आज जेवायला नव्हते, पोराने मीच होते. त्यामुळे चपाती भात आणि चिकन सरसरीत केलेलं आहे, त्यासोबत कांदा. चला चादरी उन्हात घातलेल्या की नाही त्या वाळलेल्या आहेत, काढून घेऊया. तर कधी ड्रेस काढून घेऊया. माझं असं कधी जायच्या वेळेला कधी एक कसं आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवतात. माझं असं जायच्या वेळी कधी सगळं असतं, आणि जरी तयारी आदल्या दिवशी ठेवली ना, जायच्या वेळी मी बदलून दुसरंच काहीतरी घालून जाते. हा ब्लॅक ड्रेस घालणार आहे, पण ह्याला कधी आता इस्त्री करायला पाहिजे. हे कॉटनचं हे लावलेलं आहे. काय माहित नाही, ते जाऊच करतो मी सगळ्याला. मला कॉटनचेच कपडे जास्त आवडतात, कसं टोचत नाही, घालायला कम्फर्टेबल. पण याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, त्याला इस्त्री केल्याशिवाय घालू शकतो.